नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप इयत्ता 7वीच्या तयारीमधील जी व्हिडिओची सिरीज आपण बनवतो त्याचा आहे आजचा आपला दिवस दुसरा, ज्याच्यामध्ये आपण आज टॉपिक जो आपला आहे तो असणार आहे प्रोनाउन्स. प्रोनाउन्स म्हणजे मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतो सर्वनाम. आता सर्वनाम म्हणजे काय, तर त्याची व्याख्या आपण इथे लिहिली आहे. ती म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द त्याला सर्वनाम असं म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ इथे राहुल इज अ बॉय असं आपण उदाहरण घेतलं आहे आणि ही इज इंटेलिजंट असं आपण म्हटलं आहे की राहुल हा मुलगा आहे आणि तो हुशार आहे. तर याच्यामध्ये राहुल ह्या विशेष नामासाठी ही हे प्रोनाऊन वापरलं आहे, म्हणजे सर्वनाम वापरलं आहे. आता सर्वनामाचा वापर का केला जातो, तर नावाचं रिपिटेशन टाळण्यासाठी त्याचा वापर करतो. नाहीतर हे वाक्य असं म्हणायला लागलं असतं, राहुल इज अ बॉय, राहुल इज इंटेलिजंट. म्हणजे जितके वेळा त्या राहुलचा उल्लेख होईल पुढे बोलण्यामध्ये म्हणा किंवा लिखाणामध्ये म्हणा, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला राहुल हे नाव सतत वापरावं लागलं असतं. मग ते टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी हीचा वापर करतो आहे. दुसरं उदाहरण आहे सीता हॅज अ बुक, शी इज रीडिंग इट. पुन्हा इथे सीता हे प्रॉपर नाऊन आहे, विशेष नाम, आणि शी हे त्याचं आहे सर्वनाम, प्रोनाऊन ज्याला आपण म्हणतो आहे. त्यामुळे या प्रकारे ही असेल, शी असेल, इट असेल. आता इथे आय हॅव अ पेन. आता इथे आय म्हणजे जो बोलणारा जो माणूस आहे किंवा जी बोलणारी व्यक्ती आहे त्याच्यासाठी आय हे सर्वनाम वापरलं आहे. दे आर प्लेईंग म्हणजे जे काही जो ग्रुप कुठला खेळत आहे त्या ग्रुपमधल्या सगळ्या सदस्यांसाठी दे हे सर्वनाम वापरलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ प्रोनाऊन. किती प्रकारचे टाईप्स आहेत, तर एक आहे, पहिलं आहे पर्सनल, ज्याच्यामध्ये आपण आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे या पर्सनल प्रोनाऊनचा आपण वापर करतो. मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते आणि दे म्हणजे ते. आता इथलं जे इट आहे ते इट म्हणजे तृतीय पुरुषी, म्हणजे ते पेन, ते बटन अशा अर्थाने, आणि दे म्हणजे अनेक वचने, दे, ते लोक सगळे अशा अर्थाने. दुसरं आहे पॉझेसिव्ह प्रोनाऊन, त्याच्यामध्ये येतं माईन, युअर्स, हिज, हर्स इत्यादी. म्हणजे माझं, तिचं, तुमचं यासाठी जे प्रोनाऊन्स वापरले जातात, माईन, युअर्स, हिज, त्याला म्हणायचं पॉझेसिव्ह प्रोनाऊन्स. आणि तिसरं जे आहे त्याला म्हणायचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह, म्हणजे धिस, दॅट, दीज, दोज, हे, ते असं जेव्हा दाखवण्यासाठी आपल्याला प्रोनाऊन्सचा वापर करावा लागतो तेव्हा या प्रकारची प्रोनाऊन्स वापरावी लागतात, धिस, दॅट, दीज, दोज. आणि चौथं आहे इंटरोगेटिव्ह, हू, विच, हुज, वॉट, कोणाचे, कोण, कोणते. असं आपण जेव्हा प्रश्नार्थक अर्थाने नाही, पण जे ते आपण म्हणतो त्या अर्थाने इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन्ससाठी हे प्रोनाऊन्स वापरले जातात, हू, विच, हुज, वॉट इत्यादी. तर मित्रांनो, आज आपण आपल्या दुसऱ्या दिवसाच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये प्रोनाऊनची माहिती घेतली. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, ज्याच्यामध्ये आपण प्रोनाऊनची व्याख्या बघितली, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द, काही आपण उदाहरणं बघितली, आणि त्याच्यानंतर मग टाईप्स ऑफ प्रोनाऊनमध्ये आपण बघितलं पर्सनल, पॉझेसिव्ह, डेमॉन्स्ट्रेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह. हे आहेत प्रोनाऊन्सचे 4 प्रकार. नामाचा अभ्यास करत असताना, नामाचा सखोल अभ्यास करत असताना आपल्याला उपप्रकारसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे या व्हिडिओचा अभ्यास सखोलपणे करा, पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा, आणि या संदर्भामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा. धन्यवाद.